नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या काही स्पर्धा परीक्षा देऊया, मग त्या स्कॉलरशिप असो, नवोदय असो, NMMS असो, 8व्या वर्गाची परीक्षा दिली जाते, किंवा पोलीस भरती, MPSC, इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षा देताना आपल्याला मराठी ग्रामर शिकावंच लागते. त्यावरच आधारित आपला रिझल्ट असतो, प्रश्न असतात. तेव्हा आपण आज पाहू नाम. या मराठी ग्रामरचे आपले जवळपास 60 पिरियड होणार आहेत. तेव्हा या 60 पिरियड मध्ये आपण पूर्ण मराठी ग्रामर शिकणार आहोत. सुरुवात करूया नाम. आणि त्यासाठी हा व्हिडिओ अभ्यास करणाऱ्या सर्व मुलांपर्यंत पोहोचवा. त्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर बघूया नाम. नामाचे मुख्य 3 प्रकार पडतात, ज्याला आपण सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम ही नावं देतो. इथे मुद्दामून 3 लिहिलं, कारण प्रश्न येतो की नामाचे प्रकार किती. तेव्हा आपल्याला नामाचे प्रकार 3 हेच उत्तर द्यायचं. तर नाम म्हणायचं कशाला, तर जे काही नाव आहे, जसं माझं नाव श्रीकृष्ण मिर्झापुरे, हे जे नाव आहे याला पेन म्हणू आपण. याला नाव ठेवलं लोकांनी, पेनच म्हणा. उद्या याला दुसरं काही म्हणायला जमणार नाही. तर जसं हा फळ आहे, तर हे ज्या गोष्टीला आपण ज्या वस्तूला नाव दिले, ते नाव दिले म्हणजेच नाम. मग आपण नाव कोणाला देतो, आपण माणसांना नाव दिले, आपण प्राण्यांना नाव दिले, आपण वस्तूंना नाव दिले. त्याचबरोबर आपण वस्तू, पदार्थ, प्राणी, काही स्थिती याला पण नाव दिले. जसं बालपण एक स्थिती आहे, तारुण्य एक स्थिती आहे. तर हे जे माणसाच्या आयुष्यातली स्थिती आहे त्याला सुद्धा नाव दिले. काही गुणधर्मांना सुद्धा नाव दिले आपण. जसा हा खूप शूर आहे, त्याचा गुण आहे तो. जसं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज शूरवीर होते, कारण त्यांच्यामध्ये ते गुण होते. तर काही विद्यार्थी असे वेगवेगळे गुण घेऊन असतात, किंवा काही वस्तूंचे गुण असतात. ते सारे गुणधर्म, तर आपण हे शांततेने पाहू गुणधर्म नेमकं काय आहे. तर सर्वप्रथम आपण पाहूया नामाचे 3 प्रकार. मी बोललो सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. तर पहा, असं नाव का जे नाव घेतल्याबरोबर आपल्या लक्षात भरपूर गोष्टी येतील, ते नाव त्याला आपण सामान्य म्हणू. कारण हे अनेक वचनी असते, किंवा याचं अनेक वचन होऊ शकते, किंवा ह्या गोष्टी अनेक असते. जसं आपण उदाहरण म्हटलं, झाड. एक झाड थोडी आहे, भरपूर झाड आहेत. गाव, एक गाव थोडी आहे, भरपूर गाव आहेत. मुलगा, एक मुलगा नाही, भरपूर मुलं आहेत. तर यांचं अनेक वचनी होऊ शकते. हे एका जातीला दिलेलं नाव आहे, त्यामुळे याला आपण जातीवाचक म्हणत असतो. हा प्रश्न येतो का यापैकी कुठलं नाम जातीवाचक आहे. तर सामान्य नाम हे एका जातीला दिलेलं नाव आहे. त्याचं अनेक वचन होऊ शकते, त्याच्यातून अनेक वस्तूंचा बोध होतो, आणि म्हणून त्याला आपण सामान्य नाम म्हणतो. जसं आपण पर्वत घेऊ, भरपूर पर्वत आहे. नदी घेऊ, भरपूर नदी आहे. अनेक उदाहरण घेता येईल. पण विशेष नाम तसं नाही. विशेष नाम म्हटलं की फक्त एकच, तरच तर तो स्पेशल आहे. तर असे नावं का ज्या नावांमधून फक्त एकाच वस्तूचा, एकाच व्यक्तीचा, एकाच गोष्टीचा बोध होईल, त्याला आपण म्हणू विशेष नाम. म्हणजेच हे एक वचनी असते, याचं अनेक वचन करताच येत नाही. जबरदस्तीने जर याचं अनेक वचन केलं तर ते मग विशेषही राहत नाही. तर आता आपण पाहू विशेष नाम. जसं आमच्या शेतात दारासमोर आंबा आहे, आपण या आंब्याच्या झाडाबद्दल बोललो. आता हे विशेष होईल. जसं या सर्व मुलांमध्ये तो एक रमेश. रमेश म्हटलं की आता बाकीचे नाहीत ना, एकटच. आपल्या गावाचं नाव कामटवाडा. कामटवाडा नावाचे भरपूर गावं जरी असतील, पण आपल्या लक्षात येईल ते आपलंच गाव. आपला जिल्हा यवतमाळ, तर आपण इथे यवतमाळ लिहून टाकू. तर यवतमाळ आता एकच आहे, म्हणूनच ते स्पेशल आहे, म्हणूनच ते विशेष आहे. याचं अनेक वचन नाही करता येत. आणि म्हणून आपण असे नाव पाहतोय का ज्याच्यामध्ये अनेक वचन होणार नाही, ते विशेष नाम. पर्वत म्हणण्याऐवजी आपण जर सह्याद्री म्हटलं, तर सह्याद्री आता स्पेशल झाला, कारण सह्याद्री म्हटलं की एकच पर्वत लक्षात येतो, ज्याला आपण पश्चिम घाट सुद्धा म्हणतो आणि सह्याद्री पण म्हणतो. नदी भरपूर आहे, पण आता जर आपण म्हटलं गंगा नदी किंवा गोदावरी नदी, आता मात्र एकच.
तर किती सोपं आहे. विशेष नाम असं नाव का ज्याच्यातून फक्त एका वस्तूचा बोध होईल, एकच गोष्ट दिसेल, एकच गोष्ट लक्षात येईल. आणि सामान्य नाम म्हणजे असे नाव का ज्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा बोध होईल, एका जातीला दिलेलं नाव असेल. म्हणून हे जातीवाचक, हे व्यक्तिवाचक. तर कुठलं नाम व्यक्तिवाचक आहे, तर विशेष नाम व्यक्तिवाचक आहे. आता बघूया आपण भाववाचक नाम. काही प्रत्यय मी इथे मुद्दामून लिहून ठेवले, हे आपल्याला असेच पाठ करून ठेवावे लागणार आहे. ज्याला आपण म्हणू य, त्व, पण, पना, ता, ई, गिरी, वा, की, आई. या प्रत्यय लागून आलेले सर्व शब्द आपोआप नाम तयार होतात आणि ते भाववाचक नाम असतात. शिवाय काही स्थिती किंवा काही गुणधर्म आपल्याला दिसतील, जसं तारुण्य ही स्थिती आहे. बालपण किंवा बालक, बालपण म्हणा, बालपण, वृद्ध, तर ह्या काही स्थिती आहेत का ह्या स्थिती सुद्धा आपल्याला भाववाचक नाम मध्ये येतात. गुणधर्म मध्ये माणसाला राग येतो, त्याच्या चेहऱ्यावर दिसतो. कधी आनंद, हे गुणधर्म आहेत. कोणते? आनंद, राग, द्वेष, दुःख, हे माणसाच्या चेहऱ्यावर दिसतात, माणसाच्या आचरणातून व्यक्त पण होतात. तर या गोष्टी सुद्धा काय झाल्या? भाववाचक नाम झाल्या. आणि हे प्रत्यय बघा, आता या प्रत्ययाबद्दल थोडी माहिती घेऊ. जसं धीर शब्द आहे आणि या धीर शब्दाला जर य प्रत्यय लागला तर याच्यापासून तयार होईल धैर्य. शूर आहे, शौर्य. त्व लावतो म्हटलं तर माणूस, मानव, त्याच्यापासून मानवत्व. अशा पद्धतीनं त्व प्रत्यय सुद्धा लागतो. शत्रुत्व, बंधुत्व. पणा जर प्रत्यय लावला तर जसं इथं बालपण, म्हातारपण. पणा प्रत्यय लावला तर मूर्खपणा, बिभत्सपणा. ता प्रत्यय लावला तर हा प्रत्यय लावणं थोडा कठीण आहे. जसं आपल्याला एक शब्द पाहिजे आणि नंतर प्रत्यय पाहिजे, तर इथे आपण घेऊ सम. सम म्हणजे सारखे, त्याच्यापासून समता. बंधू म्हणजे भाऊ, बंधुता. तर मानव, मानवता. तर हे का प्रत्यय लागलेले शब्द सुद्धा भाववाचक नाम बनतात. ई प्रत्यय लावताना थोडी काळजी घ्यावी लागेल. जसं शांत, हा भाव आहे माणसाचा, असो, याला आपण गुणधर्म पण म्हणू शकतो. तसा शांत हा शब्द भाववाचक आहे. याला ई लावला की मग शांती. गोड, हा एका फळाचा स्वभाव आहे, फळाचा गुणधर्म आहे. हा शब्दच मुळात भाववाचक आहे, पण याला ई लावला, गोडी. तर असे ई लागलेले प्रत्यय सुद्धा भाववाचक नाम बनतात. गिरीमध्ये सोपं आहे, गुलाम, गुलामगिरी. दादा, दादागिरी. वा प्रत्यय लावताना गोड, त्याच्यापासून गोडवा. गार, गार म्हणजे थंड, गारवा. ओला, ओलावा. की प्रत्यय लावणं हा पण सोपा आहे, जसं भाऊकी आहे, माणुसकी आहे, आपुलकी आहे. तर हे सर्व भाववाचक नाम बनतील. आई प्रत्यय लावताना चपळ पासून चपळी आहे, चतुर पासून चतुराई आहे. तर असे जे शब्द आहेत हे सारे भाववाचक नाम बनतात. म्हणून हे प्रत्यय लक्षात ठेवा. य, त्व, पण, पना, ताई, गिरी, वा, की, आई. हे प्रत्यय आलेले सर्व शब्द भाववाचक नाम बनतात. आपण नामाचे 3 प्रकार पाहिले होते. सामान्य नाम, अनेक वस्तूंना दिलेले नाव. विशेष नाम, एकाच वस्तूचा बोध होईल किंवा एकच व्यक्ती नजरेत येईल. आणि भाववाचक नाम जे आपल्या आचरणातून किंवा आपल्या चेहऱ्यावरून व्यक्त होतील. आणि हे काही प्रत्यय यापासून बनलेले नाम भाववाचक नाम. तर असे नामाचे आपण 3 प्रकार पाहिले. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार की वेगवेगळे नाम कसे वापरले जातात. दिसताना सामान्य दिसते पण सामान्य नसते, दिसताना भाववाचक दिसते पण ते भाववाचक नसते. तर हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. आणि त्यासाठी हा व्हिडिओ सर्वांना पाठवा. जे जे अभ्यास करायला तयार आहेत मुलं, त्या सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.